पावसात ठोकले निशाचे मादक शरीर. पावसाचे दिवस आणि रोमांस याचा काहीतरी संबंध नक्कीच आहे. कारण तोच एक सीझन असा आहे की ज्यात खूप प्रेम जुळते आणि खूप लोकांना संभोगाची संधी देखील मिळते. मी पण त्याला अपवाद नव्हतो. मला पण तो पाऊसच तर होता जो पावला होता. ते पण असे काही पावला होता की माझ्या आयुष्यभराची संभोगाची सोय त्याने करून ठेवली होती. मी राकेश. मी आज जर 40 वर्षाचा असलो तरी ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी साधारण 25 वर्षाचा होतो. कॉलेजमध्ये असल्याने मी खूप धमाल आणि दंगेखोर मुलगा होतो. माझे दिसणे आणि माझे वागणे सगळेच कसे एक से एक होते. माझी बॉडी पण चांगली असल्याने माझ्या भोवती मुलीचा सतत घोळका असायचा. पण हे सगळे जरी खरे असले तरी मला कोणी गर्लफ्रेंड नव्हती. मी खूप वेळ तर मित्रांबरोबरच व्यतीत करत असे आणि त्याच्यामुळे कदाचित मला कोणी गर्लफ्रेंड नसेल. कॉलेजमध्ये माझे खूप मित्र होते आणि त्यातही काही जण हे हॉस्टेलला पण राहत असत. मी तर त्यांच्याकडे होऊन राहत असे. निवांतपणा मिळायचा ना तिथे. त्यामुळे त्या दिवशी पण तसेच झाले. मी नेहमीप्रमाणे माझ्या मित्राकडे गेलो होतो. संध्याकाळ होत होती. अंधारून आले होते आणि पाऊस पडणार असे वाटत असतानाच पाऊस चालू झाला. वर तो चालू झाला म्हणजे असा काही चालू झाला की काही विचारू नका. बघता बघता धू धू पाऊस चालू झाला. मी नुकताच तिथून बाहेर पडलो होतो. पाऊस आलेला बघून मी एका शेडचा आधार घेऊन उभा होतो. ते हॉस्टेल तसे बाहेरच्या बाजूला होते आणि मी उभा होतो तो रोड खूपच आतील बाजूस होता. त्या रस्त्यावर अजिबात वाहतूक नसे आणि त्याचमुळे तिथे रस्त्यावर लाईट्स पण खूपच कमी होते. धो धो पाऊस आणि अंधार अशा विचित्र परिस्थितीत मी तिथे एकटाच उभा होतो. थोडा वेळ झाला असेल नसेल तोच मला समोरून एक 4 चाकी गाडी येत असलेली दिसली. पण ती गाडी चालवणारा कोणीतरी दारुडा असेल असे मला वाटले. कारण एकतर ती गाडी तो काही पण चालवत होता आणि त्यातच ती सारखी बंद पडत होती. मी मनात त्याला शिव्याच घालत होतो की जर गाडी येत नसेल तर नाटक करायचे कशाला ना. कशीबशी ती गाडी माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याची काच खाली झाली. आत तो नव्हता तर ती होती. आणि ती अशी होती की माझे डोळे मोठे करायची वेळ आली. साधारण 30 वर्षाची असेल तीर्थरूप. दिसायला गोरीपान. सरळ नाक, घारे डोळे आणि त्या गुलाबी साडीमध्ये तिचा तो रंग कमालीचा उठून दिसत होता. तिचे ते लाल रंगाचे लिपस्टिक तिच्या ओठांचे सौंदर्य अधिकच खुलवत होते. तिने मला हाक मारली आणि ती मला म्हणाली, माझ्या गाडीत काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. प्लीज तुम्हाला यातील काही समजत असेल तर बघाल का? अतिशय सेक्सी आवाजात तिने मला विचारताच मी धावतच गेलो आणि ते बघू लागलो. मी तर गाडी चालवत होतो पण मला काहीच त्यातील समजत नव्हते. तरीही मी काहीतरी इकडे तिकडे करून तिची गाडी कशी बशी चालू केली. आता ही बंद पडणार नाही. मी असे तिला म्हणताच ती मला म्हणाली, थँक्स. पाहिजे तर मी तुम्हाला सोडू शकते. तुम्ही माझी मदत केली आहे ना? असे म्हणताच मी लगेच बसलो आणि आम्ही जाऊ लागलो. गाडीमध्ये आम्ही बोलत होतो. त्या गाडीचा एसी खराब झाला होता. त्यामुळे काच बंद केल्या की समोरच्या ग्लासवर पाणी साठून काही दिसत नसे. त्यामुळे आम्हाला झक मारत आमच्या बाजूच्या काचा खाली ठेवाव्या लागत होत्या. पण त्यामुळे आमचे अंग भिजत होते. मी गप शेडमध्ये होतो आणि आता इथे गाडीत असून भिजत होतो. ते बघून तीच मला म्हणाली, माझ्यामुळे तुम्हाला खूपच त्रास होत आहे. माझे घर इथे जवळच आहे. तुम्ही घरी चला, कॉफी घ्या आणि मग जावा. ती असे म्हणताच मी काही तिला नकार दिला नाही. पण तिला म्हणालो, माझे नाव राकेश आहे. मला नावाने बोलावले तरी चालेल. ते ऐकून ती हसली आणि तिने तिचा हात पुढे केला आणि मला म्हणाली, मी निशा. मी एकटीच आहे. आज नेमका माझा नवरा बाहेर गावी गेला आहे आणि माझ्यावर ही वेळ आली. तसाही तो इथे असतोच कुठे. असे ती शेवटचे वाक्य हळूच पुटपुटली. पण मी ते माझ्या तीक्ष्ण कानाने ऐकले जरूर. मी तिच्या हातात हात देताना तिचे लक्ष गेले की माझ्या हाताला काम करताना थोडे लागले आहे. ते बघून ती मला म्हणाली, अरे तुला तर लागले आहे, मी तुला पट्टी लावते. असे बोलत बोलत आम्ही तिच्या घरी पोहोचलो. आत जाताच तिने आधी मला कपडे बदलण्यास सांगितले. तिच्या नवऱ्याचा एक पण शर्ट मला बसत नव्हता. त्यामुळे मी फक्त टॉवेल लावून बाहेर आलो. तिने पण साडी चेंज केली होती.
तिने निळ्या रंगाची मस्त साडी घातली होती. तिचे केस ओले असल्याने मोकळे सोडले होते. त्यावेळी तिची फिगर मी नीट बघू शकलो. 36, 24, 36 अशी फिगर होती तिची. तिच्या छातीची आणि तिच्या गांडीची गोल आकृती बघून माझा सोटा वळवळ करू लागला. मी जसा तिच्याकडे बघत होतो तसे ती पण माझ्याकडे डोळे मोठे करून बघत होती. कारण मी पण काही कमी नव्हतो. माझी बॉडी पण पिळदारच होती. ती माझ्या जवळ आली आणि तिने माझा हात तिच्या हातात घेतला आणि मला किती लागले आहे ते ती बघू लागली. ती माझ्या इतक्या जवळ आली होती काही विचारू नका. ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होती आणि तिने माझा हात तिच्या हातात घेताच माझा सोटा जागा झाला. मला फार काही लागले नव्हते. हे तिला पण माहीत होते पण तरीही ती माझा हात तिच्या हातातून सोडत नव्हती आणि त्यातूनच तिच्या मनात काय चालू आहे हे मला समजत होते. माझा सोटा इतका मोठा झाला की त्या टॉवेल मधून तो टोकदारपणे बाहेर आलेला स्पष्ट दिसू लागला. तिचे लक्ष माझ्या सोट्याकडे गेले आणि ती त्याच्याकडे तिची नजर रोखून बघू लागली. तिने माझा हात खाली सोडला आणि तिने माझा तो सोटा तिच्या हातात घेतला आणि मला म्हणाली, तुझ्या हाताची जखम मलम लावून बरी होईल. पण याचे काय करायचे? तिने धाडस केले होतेच ते बघून मी तिला म्हणालो, त्याचे औषध पण तुला माहीत आहेच. मी असे म्हणताच ती माझ्याकडे मादक नजरेने बघू लागली आणि तिने बघता बघता माझा टॉवेल सरकन काढून टाकला आणि मला पूर्ण नग्न केले आणि मला म्हणाली, हो मला याचे औषध माहीत आहे आणि आजवर मी यासाठीच तर तडफडत आहे. असे म्हणून तिने माझा सोटा तिच्या हातात घेतला आणि ती त्याला हलवू लागली. तिचे मी कसे तरी चुंबन घेतले पण तिला माझ्या सोट्यापुढे काहीच दिसत नव्हते. ती त्याला एकसारखे हलवत होती आणि आहा हा करत त्याचा आस्वाद घेत होती. तिचे कपडे मी कसे तरी काढून तिला पण पूर्ण नग्न केले. तिची छाती जमेल तशी मी दाबत होतो आणि तिच्या बॉडीवरून हात फिरवत होतो. ती खाली बसली आणि तिने माझा सोटा तिच्या तोंडात घेतला. व्योक व्योक करत ती माझा सोटा चोखत होती. ती अजिबात वर बघत नव्हती. तिला ते मिळत नसणार हे मी ओळखले. ती वेड्यासारखे त्यावर तुटून पडली होती. मी तिला मनसोक्तपणे माझा सोटा चोखू दिला आणि मग ती बाजूला झाली. तिला कधी एकदा माझा सोटा तिच्या योनीत कोंबून घेते असे झाले होते आणि म्हणून तिने मला तिची योनी चाटू दिली नाही. ती बेडवर पाय फाकवून बसली आणि तिने मला तिच्यावर ओढून घेतले. माझे ते भले मोठे हत्यार तिने तिच्या हातात घेतले आणि तिच्या योनीवर ठेवले. मी हळूहळू करत त्याला त्यात कोंबू लागलो. बघता बघता माझा पूर्ण सोटा तिच्या योनीत गेला. मी मग मात्र काही केल्या थांबलो नाही. तिचे दोन्ही पाय मी माझ्या खांद्यावर घेतले आणि मी माझी कंबर जोरजोरात मागे पुढे करत हलवू लागलो. काच 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 करत मी एकसारखे माझ्या कमरेची हालचाल करत होतो. माझ्या प्रचंड ताकदीच्या हिसक्यांनी ती वेडी झाली होती. आम्ही दोघे पण घामाघूम झालो होतो. खूप वेळ तिला मी ठोक ठोक ठोकून काढले आणि मग माझे सगळे वीर्य तिच्या योनीत सोडले आणि आम्ही दोघे पण शांत झालो. तेव्हापासून ती आज पण माझ्याकडून ठोक ठोक ठोक